मूळ चालीवर बरवे बरवे पंढरपूर किंवा तेच बरवे बरवे पंढरपूर बरवे बरवे पंढरपूर हा सर्व माल कंसाय लक्षात ठेवा. कुठल्याही पद्धतीनं उचल तुम्ही करू शकता. एक मी चाल अशी शिकवली बरवे बरवे पंढरपूर बरवे बरवे पंढरपूर. आता ही चाल म्हणत असताना तुम्ही अंतरा खाली वापरू शकता किंवा वर वापरू शकता किंवा मध्ये वापरू शकता. दुसरं हेच बघा, हीच चाल फक्त वेगळ्या चलनामध्ये बरवे बरवे पंढरपूर बरवे बरवे पंढरपूर बरवे बरवे पंढरपूर. ह्याच्यासाठी 10 व्हिडिओ करत नाही, एकाच व्हिडिओ मध्ये सांगतो. सर्व हा राग एकच, फक्त तो राग वेगवेगळ्या पद्धतीनं उचलायचा कसा तो मी सांगतो. बरवे बरवे पंढरपूर बरवे बरवे पंढरपूर. अभंग कोणताही असू द्या, फक्त तुम्ही चाल व्यवस्थितरित्या लावा. हेच तुम्ही वेगळ्याही पद्धतीनं गाऊ शकता. हाच राग तुम्ही वेगळ्याही पद्धतीनं गाऊ शकता. चौकड्याला गाऊ शकता, म्हणजे मात्रा चेंज करून अभंग दुसरा घेऊ. मी हा पुढच्या ह्याच्यामध्ये आता इथं अभंग या पद्धतीचा घेतला, पुढं अभंग दुसरा घेतो आणि हाच राग मी पुढच्या व्हिडिओमध्ये गाऊन दाखवतो. फक्त तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि मालकंस राग ज्याला येत नाही त्यांनी भजन म्हणूच नाही. मी या माताचा माणूस फक्त किती आहे ठेवा असा ग कोमल ग शुद्ध आहे. द कोमल मी कोमल आहे. सा आणि ते उलट येत आहे. साडी ध म ग अशा पद्धतीनं फक्त ह्याच्यामध्ये नीट लक्ष द्या. व हा पूर्णतः ह्याच्यामध्ये वर. बघूया हाच राग मी पुढच्या व्हिडिओमध्ये वेगळ्या पद्धतीनं जरा थोडासा वेगळ्या पद्धतीनं गाऊन दाखवतो. ओके, झालेली सेवा. अगदी दिंडी ज्या वेळेला आपणाला कळस दिसतो, आता वाकरीमध्ये दिंडी उद्या जाईल किंवा प्रदक्षिणा रोडला ज्या वेळेला आपण चौकात येतो त्या वेळेला कळस दिसतो, तिथे अभंग हा म्हणावा लागतो. जळ इथं सोनसळा आणि उतरता चाललेला असतो. आता म्हणजे हा अभंग तिथे म्हणताना मालकंस हे कसे आहेत राग, मालकंस भैरवी तोडी वगैरे हे राग शेवटी गायचे, सुरुवातीला नाही गायचे. ओके, झालेली सेवा तुम्ही सर्व वारकरी संतांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.